नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तब्बल 2619 पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। गट क वर्गातील विविध पदं वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या विभागात भरली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी 17 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 1,22,800 पर्यंत असा जबरदस्त पगार उमेदवारांना प्रति महिन्याला पदानुसार दिला जाणार आहे। या पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। मात्र या सर्व पदांसाठी मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। यासाठी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण प्रक्रिया आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदभरती केली जात आहे। यामध्ये गट क वर्गाचं पद कायमस्वरूपी पद्धतीनं भरलं जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी उमेदवारांची संगणक प्रणालीवरती CBT एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे। वेगवेगळ्या विभागात ही पदभरती केली जाणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा व कामगार विभागाच्या अंतर्गत उद्योग निरीक्षकाचे 9 जागा, वित्त विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तांत्रिक सहाय्यकाच्या 3 तर कर सहाय्यकाच्या 282 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। या व्यतिरिक्त गृह विभागाच्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी 461 जागा, तर मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या लिपिक टंकलेखक या पदासाठी 1864 पदांची ही भरती केली जात आहे। गट क वर्गाची पदभरती आहे। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत हा जॉब उमेदवारांना दिला जाणार आहे। तब्बल 2619 गट क वर्गातील पदं या वॅकन्सीमार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे। यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी 27 जून 2026 ते 17 जुलै 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या पदांसाठी परीक्षा शुल्क देखील भरता येणार आहे। यामध्ये 17 जुलै 2026 पर्यंत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन वापरू शकणार आहे, तर 20 जुलै 2026 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने म्हणजे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरू शकणार आहात। बाकी उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण सूचना आहे। पदसंख्या व आरक्षणासंदर्भातचा तपशील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील, दिव्यांग, अनाथ, खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी काय रिझर्वेशनचं प्रोव्हिजन असणार आहे ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। आता या पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार पगार नेमकी किती असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वाधिक पगार सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी असणार आहे 38,600 ते 1,22,800 या स्केलनुसार उमेदवारांना या ठिकाणी पगार असणार आहे। या व्यतिरिक्त उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय 34,400 ते 12,400 असा स्केलनुसार पगार असणार आहे। तांत्रिक सहाय्यक या पदासाठी 29,200 ते 92,300, कर सहाय्यक या पदासाठी 25,500 ते 81,100, तर लिपिक टंकलेखक या पदासाठी 19,900 ते 63,200 अशा स्केलनुसार पगार उमेदवारांना पाहायला मिळतो। 7व्या वेतन आयोगानुसार पगार उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दिला जाणारच आहे। या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दिले जाणार आहे। आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांनी भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि 1 ऑक्टोबर 2026 रोजी कमीत कमी उमेदवारांचं वय काही पदांसाठी 19 वर्ष, तर कार सहाय्यक या पदासाठी 18 वर्ष असणं गरजेचं असणार आहे। हे कमीत कमी वय आहे। मात्र जास्तीत जास्त वय उमेदवारांचं 38 वर्षापर्यंत असणं गरजेचं असणार आहे। म्हणजे 18 ते 38च्या दरम्यान तुमचं वय आहे, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। मात्र मागास प्रवर्गातील उमेदवारांना 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी देखील 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत वयाची विशेष सवलत असणार आहे। या व्यतिरिक्त माजी सैनिक असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी असणार आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी शैक्षणिक अर्हता उमेदवारांकडे नेमकी काय असायला हवी हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये उद्योग निरीक्षक हे पद वगळता बाकी सर्व पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची
पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त या सर्व पदांसाठी मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी झालेली आहे, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। मात्र 2 नंबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी उद्योग निरीक्षक हे जे पद आहे या पदासाठी मात्र स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा पदविका उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। किंवा तुम्ही विज्ञान शाखेतून एखादी पदवी घेतलेली आहे म्हणजे BSc असाल तरी देखील तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। मित्रांनो, यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे जे पद आहे या पदासाठी मात्र उमेदवारांकडे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका किंवा पदवी असणं गरजेचं असणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत तुम्ही या ठिकाणी बघू शकता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि उद्योग निरीक्षक हे 2 पदं जर तुम्ही सोडले तर बाकी पदांसाठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असाल ॲप्लिकेशन करू शकणार आहात। यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पदासाठी मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे जे पद आहे या पदासाठी मात्र 1 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे। या व्यतिरिक्त बाकी कोणत्याही पदासाठी उमेदवारांकडे अनुभवाची आवश्यकता नसणार आहे। फ्रेशर उमेदवारांना देखील या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। शारीरिक अर्हतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी उमेदवारांची उंची, छाती, वजन या ठिकाणी पुरुष आणि महिला उमेदवारांचं मोजलं जाणार आहे आणि त्यानंतरच उमेदवारांचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। बाकी जे काही पद आहे ज्यामध्ये कर सहाय्यक टिपिक टंकलेखक या पदांसाठी उमेदवारांकडे मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग स्पीड असणं गरजेचं असणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये खाली गेल्यानंतर बघू शकता निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे। उमेदवारांची या सर्व पदांसाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा घेऊन निवड जी आहे ती केली जाणार आहे। यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या सर्व पदांसाठी उमेदवारांची संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांची घेतली जाणार आहे। हे लक्षात ठेवायचं आहे। सर्व पदांसाठी पूर्व परीक्षेचा पॅटर्न सेम असणार आहे। मात्र मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही बघू शकता हे पहिले जे 4 पद आहे या 4 पदांसाठी उमेदवारांची 400 गुणांची मुख्य परीक्षा असणार आहे, तर या शेवटच्या पदासाठी 300 गुणांची मुख्य परीक्षा असणार आहे। अशा पद्धतीचं एकंदरीत परीक्षेचं स्वरूप असणार आहे। यामध्ये ऑनलाईन एक्झाम असणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी विचारले जाणार आहे। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। बाकी खाली गेल्यानंतर उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे। अर्ज करण्याची प्रोसेस या ठिकाणी तुम्ही समजून घ्यायची आहे। सर्वप्रथम उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्ज प्रणालीवरती यापूर्वी जर कधी अर्ज केला असेल, नोंदणी केली असेल तर ती तुम्हाला नोंदणी फक्त अद्ययावत करायची आहे। म्हणजे तुम्हाला तुमची प्रोफाईल अद्ययावत करायची आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर तुम्हाला तुमची प्रोफाईल पहिल्यांदा तयार करायची आहे। त्यानंतर विहित कालावधीमध्ये विहित पद्धतीने तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहे। फोटोग्राफ असतील, सिग्नेचर असतील, सर्व गोष्टी व्यवस्थित अपलोड करून तुमचा परीक्षा शुल्क भरून तुमची अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये कोणकोणते कागदपत्र अपलोड करणं गरजेचं असणार आहे, त्याची साईज किती असायला हवी, संपूर्ण गाईडलाईन्स तुम्ही या PDF मध्ये समजून घेऊ शकता। आता परीक्षा शुल्काच्या बाबतीत तुम्ही बघू शकता यामध्ये मागास उमेदवारांसाठी 394 रुपये पूर्व परीक्षेसाठी तर 544 रुपये मुख्य परीक्षेसाठी परीक्षा शुल्क असणार आहे। तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 294 रुपये पूर्व परीक्षेसाठी तर 344 रुपये मुख्य परीक्षेसाठी परीक्षा शुल्क द्यावी लागणार आहे। तर माजी सैनिकांना मात्र 44 रुपये इतकंच परीक्षा शुल्क पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी असणार आहे। आता तुम्हाला सध्या फॉर्म भरतेवेळी फक्त पूर्व परीक्षेचा विचार करायचा आहे आणि त्याचंच परीक्षा शुल्क या ठिकाणी भरायचं आहे। हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अशा दोन्ही पद्धतीने भरू शकणार आहे। ऑफलाईन पद्धतीमध्ये SBI बँकेच्या चलनाद्वारे तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकणार आहेत। बाकी संपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। ज्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे, कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने असणार आहे। उद्योग निरीक्षकाची 9 पदं कॅटेगरी वाईज या ठिकाणी भरली जाणार आहे। त्यानंतर तांत्रिक सहाय्यकाची 3 पदं, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 461 जागा, कर सहाय्यक 282 जागा। प्रत्येक पदासाठी किती जागा भरल्या जाणार आहे, जागांचं कॅटेगरीनुसार विभाजन नेमकी कसं असणार आहे, कोणत्या विभागात किती जागा असणार आहे, संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग असेल, सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृह असेल, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालय असेल, सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग असेल, सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग नाशिक विभाग, अमरावती,
टी अशा वेगवेगळ्या विभागात किती जागा असणार आहे, जागांचं कॅटेगरीनुसार विभाजन कशा पद्धतीने असणार आहे, संपूर्ण डिटेल तुम्हाला या PDF शेवटी देखील बघायला मिळणार आहे आणि तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.